हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे साडीमध्ये आपलं पोट दिसू नये यासाठी आपल्याला साडी ही कशा पद्धतीने नेसायची आहे ती। तर कधी कधी काय होतं ना की आपलं पोट लपवण्याच्या नादात आपण साडी जी आहे ती एकदम अशी फुगीर पद्धतीने किंवा अशी व्यवस्थित अशी नेसली जात नाही। तर याचसाठी आजच्या मी तुम्हाला काही अशा सोप्या ट्रिक सांगणार आहेत। या ट्रिकमध्ये आपण अगदी साडी जी आहे ती परफेक्ट नेसणार आहोतच आणि आपलं पोटही यामध्ये दिसणारही नाही आहे। तर चला आजच्या ह्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। आता इथे मी साडी नेसायला सुरुवात केलेली आहे। डिटेलमध्ये मी इथे साडी कशी नेसायची हे मी तुम्हाला दाखवणार नाही आहे, कारण की याआधी मी बरेच असे व्हिडिओज केलेले आहेत की ज्यामध्ये मी सगळी अगदी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। ती काही ठराविक पॉईंट्स आहेत ते फक्त मी तुम्हाला इथे सांगणार आहे। तर आता इथे आपण साडी जी आहे ती टक केलेली आहे। साडी टक करण्यापूर्वी मी इथे एक फक्त साडीच्या टोकाला नॉट बांधलेली आहे आणि त्याच्यानंतर साडी पूर्ण मी टक करायला सुरुवात केलेली आहे। आता साडी आपली टक करून झाली की त्याच्यानंतर आपण साडीचा जो पदर आहे तो आपण काढायला घेतलेला आहे। तर पदर जो आहे तो आपल्याला पाठीमागून पुढे आपल्या डाव्या खांद्यावरती आपल्याला हा जो पदर आहे तो आपल्याला घ्यायचा आहे। तर आता पदराची जी उंची आहे ती आपल्या गुडघ्याच्या थोडासा आपला पदर हा यायला पाहिजे इतपत आपल्याला पदराची उंची जी आहे ती घ्यायची आहे। आता ही जी साडी आहे ती एकदम हलकी फुलकी आहे, त्याच्यामुळे जास्त काही वेळ आपल्याला साडी नेसायला लागणार नाही आहे। आता इथे आपली पदराची जी उंची आहे ती फिक्स झालेली आहे। त्याच्यानंतर आता पदराच्या आपल्याला प्लीट्स आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत। आता ही साडी तुम्ही पाहत असाल, कोणत्याही साडीला समजा बॉर्डर असेल, आता ह्या साडीला पण तुम्ही पाहत असाल जे स्टोन्स लागलेले आहेत ते स्टोन्सने कशी एक बॉर्डर तयार झालेली आहे। तर मी ती तेवढीच बॉर्डर जी आहे ते तेवढ्याच बॉर्डरने मी पहिली जी प्लीट आहे ती काढलेली आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या आता मी प्लीट काढायला घेणार आहे त्या पहिल्या प्लीटच्या मानाने आपल्याला छोट्या छोट्या अशा घ्यायच्या आहेत। मी अगदी तुम्हाला जवळून पण दाखवते, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की प्लीट आपल्याला कशा पद्धतीने काढायच्या आहेत। त्या पहिली प्लीट आहे ती मोठी काढलेली आहे आणि बाकीच्या ज्या प्लीट आहेत आपल्या त्या छोट्या छोट्या मी काढत चाललेली आहे। आता अशा पद्धतीने आपल्याला हा जो पदर आहे तो काढायचा आहे। तर पदराच्या प्लीट आपल्या काढून झालेल्या आहेत। थोडंसं कुठेतरी सरकल्यासारखे जात असतील तर आपल्याला तिथे ॲडजस्ट करायचे आहेत, कारण काही ज्या साड्या असतात त्या एकदम स्लिपरी असतात। यासाठी तुम्हाला थोडंफार जे आहे ते पदराच्या प्लीट्स ॲडजस्ट कराव्या लागतात। आता ही जी साडी आहे ती पण तशीच आहे, सेम स्लिपरी आहे। त्याच्यामुळे तुम्ही पाहत असाल इकडे काही ज्या प्लीट आहेत त्या सरकलेल्या गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या मला थोड्या ॲडजस्ट करून घ्याव्या लागणार आहेत। आता इथे मी थोडासा व्हिडिओचा स्पीड वाढवलेला होता, कारण की पदर काढणं काही कठीण काम नाही आहे आणि डिटेलमध्ये व्हिडिओ जे आहेत ते ऑलरेडी आहेत, त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये मला काही फारसं डिटेलमध्ये तुम्हाला दाखवायचं नाही आहे। तर आता इथे आपला पदर जो आहे तो रेडी झालेला आहे। त्याच्यानंतर आता आपल्या पदराला पिनअप करायचं आहे। पिनअप करताना आपल्याला खांद्याच्या थोडंसं पाठीमागे आपल्याला पिनअप करायचं आहे। जर तुमच्या ब्लाऊजची नॉट असेल तर त्या नॉटच्या ठिकाणीच तुम्हाला अशा प्रकारे हा पिनअप आहे तो करायचा आहे। आता आपल्याला पदराला पिनअप करून झालेला आहे। त्याच्यानंतर पुढच्या आता समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या फक्त आपल्याला व्यवस्थित अशा प्रेस करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या प्लीट्स अगदी व्यवस्थित अशा राहू शकतील। तर मी एक एक करून अशा ज्या प्लीट्स आहेत त्या अगदी प्रेस करत चाललेली आहे। आता इथे तुम्ही पाहत असाल आपण पदराच्या प्लीट्स प्रेस केल्यामुळे त्या अगदी छान अशा दिसत आहेत। तर आता पदराच्या प्लीट्स पण आपण समोरच्या व्यवस्थित केलेल्या आहेत। त्याच्यानंतर एक महत्त्वाची इथे ट्रिक आहे ती म्हणजे आपण पदराला जी गळ्याजवळची पहिली प्लीट असते ती एकदम गळ्याजवळ येते, तर त्यासाठी आपण इथे पिनअप करतो। आता इथे मी 2 ठिकाणी पिनअप करायचं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, पण आता मी एकच पिनचा वापर इथे करणार आहे। कशा प्रकारे करायचं आहे तेही मी तुम्हाला सांगते। जिथे पहिली प्लीट आहे ती पहिली प्लीट आपण जिथे फोल्ड करतो त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट आहेत त्यांना पण आपण पिनअप करतो त्या पसरू नयेत यासाठी। तर इथे मी सगळ्यांना त्या ज्या सगळ्या प्लीट आहेत त्या आणि जिथे आपण फोल्ड केलेलं आहे ते सगळं मी तिथे एकत्र असा एकच असा हा पिनअप केलेला आहे। जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही इथे 2 पिनअप करू शकता। ती म्हणजे पहिली जी आपली गळ्याजवळची प्लीट असते जिथे आपण फोल्ड करतो ती पहिली प्लीट आणि ब्लाऊज अशा प्रकारे आपलं पिनअप करायचं आहे आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट्स असतात त्या पसरू नयेत यासाठी तुम्हाला एक दुसरा पिनअप आहे करायचा आहे। जर तुम्ही यामध्ये अगदी तुम्हाला येत असली व्यवस्थित पिनअप करता येत असेल तर तुम्ही एकाच पिनचा इथे वापर करून पिनअप हा करू शकता। तुमची दोन्ही जी कामं आहेत ती एकाच पिनमध्ये होणार आहेत। आता आपल्या पदराचा सगळं जे आहे ते झालेलं आहे। त्याच्यानंतर आता इथे आपण कमरेच्या इथल्या प्लीट्स काढायला घेणार आहोत।
कमरेच्या इथल्या प्लीट्स काढताना आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या साडीमध्ये पोट दिसू नये यासाठी आपल्याला साडी कशा पद्धतीने नेसायची आहे ती. कमरेच्या आता इथला हा जो साडीचा भाग आहे तो मी पाठीमागून खेचून असं पुढे घेतलेला आहे. आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की जास्त खेचायचं नाही आहे, थोडंसं सैल आपल्याला ठेवायचं आहे, कारण की पुढे आपण आणखी एक छानशी ट्रिक वापरणार आहोत. तर त्यासाठी इथे पूर्ण असं खेचून घेऊ नका तुम्ही, थोडंसं असं सैलसर भाग ठेवा आणि त्याच्यानंतर बस मी तिथे पिनअप केलेला आहे. पिनअप आहे तो तिरका केलेला आहे. आणि आता इथे आपल्याला कमरेच्या इथल्या प्लीट्स काढायच्या आहेत, पण त्या आपण इतक्यात काढणार नाही आहोत. त्याच्यामुळे मी काही जो भाग आहे तो मी इथे निऱ्या काढताना सोडणार आहे. तर आता इथे कमरेच्या प्लीट्स आपण नंतर काढणार आहोत, त्याआधी आपण निऱ्या काढणार आहोत साडीच्या. तर निऱ्या जशा नॉर्मली आपण काढतो, जशा आपण सिंपल पद्धतीने काढतो त्याच पद्धतीने आपल्याला काढायच्या आहेत. इथे सगळ्या ज्या निऱ्या आहेत ते मी काढलेल्या आहेत, फक्त थोडंसं शेक केलेलं आहे आणि बस या सगळ्या निऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला सेट करून घ्यायच्या आहेत. निऱ्या काढताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे निऱ्या ज्या आहेत त्या एकावर एक अशा घेऊ नका, एकापाठोपाठ एक, म्हणजे अर्धा अर्धा इंचावरती ह्या सगळ्या निऱ्या ज्या आहेत त्या एकापाठोपाठ एक अशा आल्या पाहिजेत. अशा पद्धतीने तुम्हाला इथे निऱ्या घ्यायच्या आहेत. तशाच मी निऱ्या घेतलेल्या आहेत आणि बस मी ह्या टक केलेल्या आहेत. निऱ्या टक करून झालेल्या आहेत आपल्या. आता काय करायचं आहे, आपल्या कमरेच्या इथल्या प्लीट्स काढायच्या. तर यासाठी आपण काही भाग जो आहे साडीचा तो सोडलेलाच होता, त्याच्यामुळे फक्त तो आतल्या साईडने आपल्याला वरती असा काढायचा आहे, बाहेर काढायचा आहे आणि बस तो खेचून घ्यायचा आहे थोडासा. बघा इकडच्या साईडला आपोआप इकडे प्लीट्स पडलेल्याच आहेत, फक्त आपल्याला ते सेट करून घ्यायचे आहेत. आणि हा जो वरती काढलेला जो भाग आहे तो बस फक्त गुंडाळी करत आपल्याला तिथे टक करायचं आहे. आता काही जणांना असं वाटतं की ते टक करायचं ते तुम्ही दाखवा म्हणून सांगितलं होतं, त्यासाठी मी तुम्हाला दाखवते. बघा सिंपल आहे, काही करायचं गरज नाही. ते फक्त तो मी गुंडाळी केलेला भाग आहे तो टक केला आहे आणि बस हे जे उरलेलं आपलं कापड असतं साडीचं ते फक्त असं टक केलेलं आहे. काही करायचं नाही आहे तिथे, आपल्याला फक्त टक करायचं आहे. व्यवस्थित असं प्लेन असं दिसलं पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला फक्त टक करायचं आहे. आता बघा आपण एकदम अशी परफेक्ट अशी ही जी साडी आहे ती आपण नेसलेली आहोत. साडीचा पदर अगदी व्यवस्थित आलेला आहे. समोरच्या जो साडीच्या पदराच्या प्लीट्स आहेत त्याही अगदी व्यवस्थित आलेल्या आहेत, निऱ्या व्यवस्थित आलेल्या आहेत आणि आपल्या कमरेच्या प्लीट्स पण अगदी व्यवस्थितपणे आलेल्या आहेत. आता इथे आपण आणखी एक चांगली ट्रिक तुम्हाला सांगते. इथे आपण आता एक्स पिनचा वापर करत आहोत. तुम्ही इथे सेफ्टी पिनचा पण वापर करू शकता, पण कधी कधी काय होतं ना की हा जो सेफ्टी पिन असतो तो आपल्या पोटाला लागण्याची शक्यता असते. यासाठी इथे तुम्हाला एक्स पिनचा वापर करायचा आहे. आता इथे पिनअप आपण का केलेला आहे, आपल्या निऱ्या कधी कधी खाली होतात, सरकतात, तर यासाठी सरकू नये यासाठी तिथे मी त्या एक्स पिनचा वापर केलेला आहे. आता ह्या व्हिडिओचा महत्त्वाचा पॉईंट तर तो म्हणजे आपल्या साडीमध्ये पोट दिसू नये यासाठी आपल्याला कशा पद्धतीने साडी नेसायची आहे. तर यासाठी काय करायचं आहे, आपल्याला साडीचे जो कमरेच्या इथला साडीचा जो भाग आहे, जो काठ आहे आपला, आता त्या साडीला काठ नाही आहे पण मी तुम्हाला म्हणते काठ आहे असं समजा तुम्ही त्या साडीला. तर तो साडीचा काठ आणि आपली ही जी समोरची ज्या प्लीट्स आहेत पदराच्या, ती पहिली वरची प्लीट सोडायची आणि त्याच्यानंतरची जी दुसरी प्लीट आहे ती आपल्याला आतल्या साईडने फक्त ती अशी एकत्र घ्यायची. म्हणजे ती पहिली प्लीट सोडायची आणि जी दुसरी प्लीट आहे ती आणि आपल्या कमरेच्या इथल्या साडीचा भाग, ह्या दोघांना आपल्याला अशा प्रकारे एकत्र असा पिनअप करायचा आहे. बघा ह्याच्यामुळे तुमचं पूर्ण कवर होणार आहे, म्हणजे अजिबात तुमचं पोट इथे दिसणार नाही आहे. इथे मी तुम्हाला दाखवते पण बघा या साईडने आपण व्यवस्थित असा उभा असा पिनअप आहे तो केलेला आहे आणि आपलं पोट अजिबात आता दिसत नाही आहे आणि कमरेच्या इथल्या प्लीट्स पण बघा अगदी व्यवस्थितपणेच आलेल्या आहेत. तर एकदम सोपी ट्रिक आहे, तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान आहे, अजिबात काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. आपलं पोटही पूर्ण कवर होत आहे आणि आपली साडी जी आहे ती आपण परफेक्ट अगदी दिसतही आहे. नाहीतर कधी कधी काय होतं ना की पोट आपण लपवायला जातो आणि आपली साडी काहीतरी विचित्र अशी दिसते. तर ह्या पद्धतीने तुम्ही जर का साडी नेसलं तर तुमची साडी एकदम परफेक्ट अशी दिसणार आहे आणि साडीमध्ये पोटही दिसणार नाही आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. आणि आजचा हा जो मी ब्लाऊज वापरलेला आहे तो मी मिशोवरून मागवलेला होता. वेल्वेटचा ब्लाऊज आहे आणि खरंच खूप सुंदर आहे, स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. तर चला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.